हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि किती जागांसाठी जाहिरात येणार आहे त्याची माहिती समजलेली आहे. तसंच महसूल विभागामार्फत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टरला तलाठी भरतीच्या संदर्भात काय सूचना दिलेल्या आहेत आणि तलाठी भरती आता कोणत्या स्तरावर आहे, ही सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तलाठी भरतीमध्ये महसूल सेवकांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला 2 दिवसापूर्वी. त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. पाहिलेला नसेल तर तोही पाहून घ्या. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, दैनिक लोकसत्ता यांनी ही माहिती दिलेली आहे आणि काय माहिती दिलेली आहे त्यांनी ती तलाठी भरती संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा. 1700 पदांवर भरती. आता मात्र म्हणजे ते जे महसूल सेवक आहेत त्यांना राखीव जागा दिल्या त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. तर पुढे पहा, राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागाने राज्यात 1700पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून म्हणजे एकूण जागा किती आहेत तर 1700 आहेत. या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार म्हणजे इथं स्पष्ट दिले. म्हणजे या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत असं स्पष्टपणे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत त्याचा अहवाल तयार केला जात आहे. म्हणजे या स्तरावर आता ही भरती आहे. त्याच्या पुढे पहा, तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक आणि जलद गतीने व्हावी यासाठी महसूल विभाग विशेष प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्ती प्रक्रियेत कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून शासनाकडून दक्षता घेतली जात आहे. या निर्णयामुळे शासकीय सेवेत जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे. तसेच रिक्त पदांमुळे महसूल प्रशासनात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. म्हणजे काय, ते एकूण 1700 जागांसाठी तलाठी भरती होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे त्याची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. ती माहिती गोळा झाल्यानंतर आकृतीबंध तयार होईल, त्याला मान्यता भेटेल आणि त्यानंतर पुढे जाहिरात येण्याची प्रोसेस सुरू होईल. तर ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर तयारी लागा मित्रांनो. आणि जाहिरात यायला अजून 2-3 महिने तर लागतील. लगेच एका महिन्यात वगैरे जाहिरात येणं शक्य नाही आहे. पण तलाठी भरतीची जाहिरात येणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.